मुस्लिम एमआयएम हा मुस्लिम समाजाचा पक्ष नाही. एमआयएम हा मुस्लिम समाजाचा पक्ष नाही. येत आहे त्याचं आमच्याकडे स्वागत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये एमआयएमला खूप मोठा यश येणार आहे. कारण आपण पाहू शकता की नेहमी दररोज आमच्याकडे अनेक नगरसेवक येत आहेत आणि एमआयएमची जी ताकद आहे इथला आमचा सामान्य कार्यकर्ता असू द्या किंवा आमच्या सन्माननीय नेते असू द्या, त्यांची विचारधारा, त्यांचं काम करण्याची पद्धत, त्यामुळे लोकांना माहित आहे की जर आपल्या शहरात असू द्या की राज्यात असू द्या की देशात असू द्या, त्या पातळीवर जर कोणी पातळीवर या लोकांची जर जे आवाज उठवतो तो म्हणजे इत्तेहादुल मुस्लिमीन हा एक पक्ष आहे. आणि त्याच्या नेतृत्व असू द्या लोकसभेमध्ये आपण पाहू शकता की संसदेत अनेक प्रश्नावर या ठिकाणी अत्याचार होत आहे. एखादा समाजाला घटक समाजावर अत्याचार होत आहे, म्हणजे त्याची बाजू मांडणारा कोण नेतृत्व, तो बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब, इथले आमचे हैदराबादचे नेते अकबरुद्दीन ओवैसी साहेब, राज्याचे आमचे नेते, राज्य प्रमुख इम्तियाज जलील साहेब, आणि स्थानिक पातळीवर जे होतात त्याचं नेतृत्व करण्यासाठी आणि काम करण्यासाठी हे एमआयएमचे सय्यद मोईन साहेब असू द्या, अमजद बेग असू द्या, इथली टीम काम करतात. आम्हाला आनंद वाटतो की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे लोक आमच्याकडे येत आहे. तर आम्हाला उद्याचा काळ हा एमआयएम साठी एक सोनेरी अशी संधी घेऊन येणार आहे. आम्हाला हे आज या ठिकाणी या निमित्तानं मी सांगू इच्छितो. एक प्रश्न हे आहे की तुमच्या सोबत सगळे मुस्लिम मराठी लोक दिसते, वेगवेगळे लोकांचे धर्मचे लोक आहेत, त्यांना संधी मिळणार काय? आपण पाहिलेलं असेल की आता जे निवडणूक झाली नगरपालिकेची, नगरपंचायतीची, आपण पाहिलं असेल की मुदखेडमध्ये आम्ही सर्व समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व दिली, उमेदवारी दिली. किनवट मध्ये आम्ही दिलेली आहेत. आम्ही धर्माबाद मध्ये आम्ही आमच्या अनेक इतर समाजाच्या लोकांना संधी दिली. आणि जवळपास आपण पाहू शकता की देगलूर मध्ये आम्ही तिथे पण उमेदवारी दिली. एमआयएम हा मुस्लिम समाजाचा पक्ष नाही. त्याला काय ते म्हणतात ना, मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन एक मजलूमों का पक्ष है, उनकी एक आवाज है.